चुकीची गोष्ट सांगितलंय, तुम्ही खोटं बोलताय ना. त्या खोट्या विद्यापीठाचा मी त्या ठिकाणी पदवीधर आहे, हे घ्या. मला तिथून मिळालंय. मी गरीब होतो, मी पैसे देऊ शकलो नाही, मला ज्ञान मिळवायचं होतं त्या इलेक्ट्रॉनिक. मात्र यामुळे थोडीशी दिशाभूल होईल असं वाटतं. नैतिकता कशाला म्हणायचं? मला दोन विषय घ्यायचे. मला एक स्मृती इराणीचा विषय घ्यायचा आहे, परंतु आता जे मधु चव्हाण बोलले की नैतिकतेचा मुद्दा आहे ना, मग त्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे पण लिहायचं ना की हे ज्ञानेश्वर विद्यापीठ आहे, 2002 साली याला मान्यता नव्हती, हे बोगस विद्यापीठ आहे म्हणून. 1980-84 ठीक आहे ना, त्यांनी लिहायचं ना त्यामध्ये. त्यांनी एक लक्षात घ्या, विद्यापीठ चर्चेचा जनतेवर काही परिणाम होत नाहीये, जनतेवर परिणाम होत नसता. ऐका ना, ठीक आहे ना, अतिशय उत्कृष्ट खातं चालवलंय जे काय मान्यवर मधुकरराव चौधरी नंतर विनोद तावडे साहेब. अतिशय तुम्ही बोलत असताना सॉरी, माझं पूर्ण उद्या, मला तुमच्याबद्दल पूर्ण आदर आहे, ठीक आहे ना. आम्ही विनोद तावडे यांच्या शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या असलेल्या कार्यक्षमतेबद्दल इथं चर्चा करत नाही आहोत, ते प्रश्न वेगळे आहेत. प्रतिज्ञापत्रावर जे काही मांडण्यात आलेलं आहे त्यांना नैतिकता होती तर त्यांना माहित होतं ना की हे पदवी जी आहे आपली ही अधिकृत पदवी नाही, जशी पुणे विद्यापीठाची असते, जशी शिवाजी विद्यापीठाची असते नाही, तसं त्यांनी कंसात तरी लिहायचं होतं त्यामध्ये. तुम्हाला वाटत नसलं तरी ते रेकॉर्डवर आले. शपथेवर एखाद्या व्यक्ती, जबाबदार सार्वजनिक जीवनातला व्यक्ती शपथेवर ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ती अनावधान नसते, ती जबाबदारीनं केलेली कृती असते. त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या आपल्याकडून नैतिकता ही जी आहे ना ती भंग पावलेली आहे, काही ना काही चूक झालेली आहे. मला दुसरा अजून एक या ठिकाणी बोलायचं आहे. मग मला सांगा, तुम्ही एक मिनिट, मग तुम्ही तोमर बरं ठीक आहे ना, तुमचं म्हणणं आहे ना कोर्टात जायला पाहिजे होतं, मग तुम्ही तोमरना तशी जितेंद्र सिंह तोमरना अशी संधी का दिली? एक मिनिट, तुम्ही कोर्टाने न्याय दिलाय का तसा? कोर्टाने निकाल दिलाय का त्यांनी खोटं केलंय म्हणून? म्हणजे काय कोर्टाने निकाल दिलेला आहे का? एक मिनिट, तुम्ही भारतीय अजिबात नाही, तुमचेच पोलीस होते, तुमचे पोलीस होते, तुमचं सरकार आहे. एक मिनिट, दुसरं माझं पूर्ण होऊ द्या. जितेंद्र सिंह तोमर यांना कोर्टाने असं सिद्ध झालंय का की जितेंद्र सिंह तोमर यांनी खोटी कागदपत्र दिली? एक मिनिट, मग त्यांना अटक केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, मग कुणी पोलिसांनी केलं ना? पोलीस कोणाचे आहेत? आज सरकार कोणाचं आहे? का नाही त्याला जामीन? मला एक लक्षात घ्या, दिल्ली पोलीस हे दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतं का केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं? दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं. माझं पूर्ण उद्या साहेब, एक मिनिट, नाही चुकीचं नाही, एकदम बरोबर आहे. स्मृती इराणीला तुम्ही का सोडून दिलेलं आहे? स्मृती इराणींचं काय विशेष कर्तृत्व आहे? क्योंकि सास भी कभी बहू थी एवढ्या मालिकेच्या पलीकडे असं नाही, ठीक आहे ना? घड्याळ त्यांच्या खांद्यावर टाकलं. 2 मिनिटं माझं पूर्ण उद्या. मला एवढंच म्हणायचं आहे की स्मृती इराणी सुद्धा देशाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजे संपूर्ण देशातली सगळी विद्यापीठं, सगळ्या देशातली सगळी कॉलेजेस याच्या प्रमुख असलेल्या स्मृती इराणी यांनी, ठीक आहे ना, यांनी माहिती जी दिली आता याच एकाच वर्षामध्ये, विनोद तावडेंचं तर 80-84च आहे, पण स्मृती इराणींनी आता लोकसभेच्या वेळेला सांगितलं की मी BA झालेली आहे आणि राज्यसभेच्या वेळेला सांगितलं की मी BCom झालेली आहे. असं असताना सुद्धा त्यावेळेस तुम्ही त्यांना अटक का केली नाही? जितेंद्र सिंह तोमरला अटक करता, स्मृती इराणीला तुम्ही अटक करायला पाहिजे होती. नंबर 1. नंबर 2 असं आहे की आज न्यायालयानं सुद्धा मान्य केलं की हे स्मृती इराणीचं जे प्रकरण आहे हे प्रकरण दखलपात्र आहे, ह्याची कागदपत्र तपासली गेली पाहिजेत. मग आम्हाला असंच म्हणायचं आहे की न्यायालयामध्ये जसं आता स्मृती इराणीच्या बाबतीमध्ये न्यायालयाने सांगितलं की खरं काय खोटं काय तपासा आणि मग कारवाई करा, मग तुम्ही जितेंद्र सिंह तोमरला अटक करायची घाई का केली? मग आज तोच न्याय तुम्ही विनोद तावडेंना लावला पाहिजे आणि तोच न्याय तुम्ही बबनराव लोणीकरांना लावला पाहिजे. तुम्ही एकाला एक नाही, आमचा तो जो म्हणतात ना बाब्या, बरोबर आहे, आणि दुसऱ्याचा कार्ट, हे जे आहे ना असं असता कामा नये. तुम्ही फडणवीस सरकार जर निरपेक्ष भावनेनं काम करणार असेल तर सगळ्याला समान न्याय दिला पाहिजे असं आम्हाला म्हणायचं. असं आहे की पुन्हा मी